वळूयात पुढच्या बातमीकडे। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते। पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय। गोपीनाथ मुंडेंना मंत्री करण्याची अट घातली होती असंही ते म्हणाले। तर सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगीही दिली असंही चव्हाण म्हणाले। तर यावर गोपीनाथ मुंडे कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली। त्यांनी माझ्याकडे मत मागितले की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा कारण मला निवडणूक लढावी लागेल। पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं चला जमेल। तर म्हटले का भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही। पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले। माझी मोठी चूक झाली। शेवटी मी काय बोलावं मी कुठं लपवतो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार। आता काय करायचं त्याबद्दल? आता त्याचा एव्हिडन्स, त्याचं काही सिग्निफिकन्स नाही आहे। मुंडे साहेब आता हयात नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही। मुळात ते काही म्हणले असतील ते मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही। त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते। पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत।